नमस्कार. स्मृतिगंध आणि जाई काजळ निर्मित प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या या भागात मी मिलिंद जोशी आपलं स्वागत करतो. आज आपण संवाद साधणार आहोत महाराष्ट्राच्या मेट्रो वुमन सौ अश्विनी भिडे यांच्याशी. अश्विनीजी या महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रमुख आहेत आणि मुंबईत होणाऱ्या मेट्रोच्या लाईन्समधल्या पूर्णपणे जमिनी खालून जाणाऱ्या लाईन नंबर 3च्या त्या प्रमुख आहेत. 1995 साली झालेल्या UPSCच्या परीक्षांमध्ये संपूर्ण भारतातून मुलींमधून त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. अश्विनीजी BMCच्या कोविड-19 रिस्पॉन्स वॉर रूमच्या सुद्धा प्रमुख होत्या. 25 वर्षाहून जास्त ज्यांचं करिअर आहे अशा अश्विनीजी आज BMCच्या ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. आज त्यांच्याशी संवाद साधायची सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध झाली. तर स्वागत करूया महाराष्ट्राच्या मेट्रो वुमन सौ अश्विनी भिडे यांचं. नमस्ते अश्विनीजी. तुम्ही इतक्या मोठ्या जबाबदारीची कामं सांभाळत आलेल्या आहात आणि अजूनही करताय, तर इथे एक मागे वळून पाहण्याचा प्रश्न मला विचारावा वाटतो की आपण म्हणतो की भविष्याची बीजं लहानपणात पेरली जातात. तर त्या अर्थी तुमचं लहानपण म्हणजे मित्रमैत्रिणी, शाळा, आईवडील, नातेवाईक या सगळ्या अर्थी आत्ता तुम्ही जर लहानपण तुमचं आठवलं तर तुम्हाला काय आठवतं नेमकं? तसं जर बघितलं तर लहानपण हे माझं अगदी एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये गेलं. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांची बालपणं तशीच गेलेली आहेत. तिथे 30, 35, 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि अतिशय लहान गावांमध्ये माझे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या व्हायच्या. पण या सगळ्या बदल्या लहान तालुक्यांच्या ठिकाणी व्हायच्या. त्यामुळं तासगाव, जयसिंगपूर, कराड अशासारख्या मी सांगली, सातारा जिल्ह्यांमधल्या गावांमध्ये माझं बालपण गेलं. अतिशय साधं मध्यमवर्गीय पापोभिरू कुटुंब ज्याला म्हणता येईल. मला 4 भावंड आहेत आणि वडील थोडे कडक शिस्तीचे, पण आई ही खूप म्हणजे तिच्याशी मात्र एखाद्या मैत्रिणीसारखं नातं अशा प्रकारचं आमचं हे होतं. आणि त्यामुळे त्या दोन्हीचा पण एकीकडे शिस्त पण आणि एकीकडे एक सहजता पण असं दोन्हीचा एक संगम घरामध्ये पाहायला मिळाला. आणि सगळे मित्रमैत्रिणी पण त्याच स्वरूपाचे होते. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातले, काही ठिकाणी तर ग्रामीण भागातून येणारी शाळांमध्ये मुलं असायची. तर खूप साधं ज्याला पण म्हणता येईल आणि एक आनंदी असं बालपण होतं. खूप गोष्टी नव्हत्या, म्हणजे असं एक्झ्युबरन्स काहीच नव्हता किंवा कुठलीच गोष्ट चैन करता येईल असं काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा एका काटकसरीचं पण टुकीनी जे जीवन जगणं म्हणतात त्याचं शिक्षण मला बालपणामध्ये मिळालं. आपल्या मीन्सच्या मर्यादेमध्ये राहणं आणि त्याच्यातून एक चांगलं काही तयार करणं ह्याचं शिक्षण मला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲकॅडमिक्सवर किंवा शिक्षणावरती खूप भर होतं. कारण माझे वडील त्यांच्या बेळाशीसारख्या लहान गावातून बाहेर येऊन शिक्षण घेणारे त्यांच्या घरातले पहिलीच व्यक्ती होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व, ते काही एका ठराविक ग्रॅज्युएशनच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत कारण त्यांच्यावर अर्थार्जनाची जबाबदारी होती. माझ्या आईलाही शिक्षणाचं महत्त्व खूप होतं, पण ती पण पुढं FY SY शिवाय नंतर शिकू शकली. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. इतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजला पण प्रोत्साहन होतं. पण एक सगळंच वातावरण असं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला आयुष्यात पुढं काहीतरी चांगलं करायचं आहे आणि एक संस्कार तसे होते. मित्रमंडळही तसंच होतं, नातेवाईकांमध्ये तसं होतं. पण खूप काही कोणी ॲम्बिशियस व्यक्ती माझ्या आसपास नव्हत्या. आई वडिलांनाही असं पुढचं काही फार मोठ्या ॲम्बिशन्स होत्या किंवा आपल्या मुलांकडनं अपेक्षा आहेत असं नव्हतं. त्यामुळं IAS होण्याचं ठरवलं म्हणजे नेमकं काय त्याला त्यांना किंवा माझ्या आसपासच्या कोणाला सुद्धा त्याची कल्पना नव्हती किंवा मलाही कल्पना नव्हती. पण मी सुरुवातीपासूनच शाळेमध्ये म्हणजे एक चांगली विद्यार्थिनी होते, अभ्यास विद्यार्थिनी होते. कायम पहिला नंबर असायचा शाळेमध्ये. इतर अनेक वक्तृत्व स्पर्धा, खेळ ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचे. त्यामुळं एक म्हणजे कदाचित माझ्याबद्दलचं त्यांचं हे चांगलं होतं. त्यामुळे जेव्हा मी काही वेगळे निर्णय घेतले आयुष्यामध्ये तेव्हा सुद्धा ते माझ्या पाठीशी उभं राहिले. आणि मला असं वाटतं आज मी जेव्हा मागं म्हणून बघते तर ज्या पद्धतीचं बालपण गेलं, कारण आम्ही 3 वेगळ्या गावांमध्ये वाढले, वाडा संस्कृतीमध्ये वाढले. कारण आमची लहान घरं असायची पण अंगण मोठं असायचं. असं त्या वाड्यांमध्ये कराडचा आमचा वाडा होता किंवा तासगावला सुद्धा होता आणि अनेक कुटुंब आम्ही एकत्र राहायचो. दारं उघडी असायची, खेळ भरपूर व्हायचे. त्यामुळं सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून राहणं, असलेल्या कमीत कमी साधनांमध्ये पण जास्तीत जास्त चांगलं जीवन जगणं ह्याचं थोडंसं एक शिक्षण मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा.
शाळांचे खूप चांगल्या शिक्षण संस्था होत्या. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मी शिकले, पण या शिक्षण संस्था सगळ्या नावाजलेल्या होत्या. शिक्षकांचा आमच्यावरती खूप प्रभाव असायचा आणि त्यांनी पण जेवढं आईवडिलांनी घडवलं तेवढंच त्यांनी घडवलं. अभ्यासाची गोडी लावली असं म्हणायला काही हरकत नाही. घरामध्ये कधीही ज्या म्हणजे खेळण्यांपेक्षा जास्त पुस्तकं, विशेषतः बालवाङ्मय त्यावेळेला तरी जे काही उपलब्ध असायचं ते सगळं घरामध्ये असायचं. ते ह्या सगळ्यांचे हे म्हणजे चांगले संस्कार झाले असं मला वाटतं. आणि आज जेव्हा मी जिथे आहे ती स्थिती मी ते जे सगळे काही संस्कार झाले किंवा ज्या वातावरणामध्ये मी वाढले त्याचा मला वाटतं निश्चित परिणाम आत्ताच्या माझ्या सगळ्या जडणघडणीवर, विचार प्रक्रियेवरती झाला असं मला वाटतं. मला आणखीन एक विचार येतोय मनामध्ये की इतकं समृद्ध बालपण आहे, म्हणजे आपण जरी म्हणलं की मध्यमवर्गीय होतं किंवा, पण त्यातनं आत्ताच तुमच्या उत्तरातनं कळलं की ते अतिशय समृद्ध होतं, त्यातनं खूप गोष्टी तुम्हाला मिळाल्या. तर त्यातला एखादा प्रसंग असा आठवतो का की जो भविष्यासाठी खूप काहीतरी पटकन एक क्लू देऊन गेला, एखादी व्यक्ती किंवा एखादा प्रसंग? याच्यामध्ये असे तर छोटे छोटे बरेच प्रसंग असतील, पण त्यातला आत्ता पटकन मला लक्षात येतो असा की मी तासगावच्या शाळेत असताना गोखले नावाचे आमचे शिक्षक होते. आणि त्यावेळेला जरी एकीकडे साधेपण असलं तरी समाजामध्ये जी विविधता आहे किंवा सामाजिक विविधता आहे त्याची काही पूर्ण जाणीव त्यावेळेला त्या 7वी 8वी 12 वर्षाच्या वयामध्ये होती असं अजिबात नव्हतं. कारण तेवढा काही ती डेप्थ अजून विचारांमध्ये यायची होती. एकदा आमच्या मराठीच्या पुस्तकात 7वी किंवा 8वीच्या सामाजिक विषमतेवरचा एक धडा होता. आणि त्यावेळेला असं असायचं की मला आईचं माझ्या एक छोट्या डायलचं एक घड्याळ होतं, ते कधीतरी वापरलं जायचं आणि परीक्षेच्या वेळेला ती मला ते द्यायची, कारण वेळ बघण्यासाठी म्हणून. आणि एकदा असं झालं की परीक्षा झाली होती, घटक चाचणी वगैरे, परंतु तरीसुद्धा 1-2 दिवस ते घड्याळ माझ्या हातामध्ये, मला त्याचं फार कौतुक होतं की माझ्या हातात घड्याळ आहे. बाकीच्या वर्गातल्या बऱ्याच जणांकडे ते नव्हतं, कारण मुलांनी घड्याळ घालणं हा प्रकारच त्यावेळेला नव्हता. आणि मी त्या घड्याळाकडे बघायचे, ते गोखले सर माझ्याकडे बघायचे, पहिल्याच बाकावरती मी बसले असायचे आणि एकदम त्या सामाजिक विषमतेच्या धड्याबद्दल समजून सांगत असताना ते पटकन म्हणाले की एक विद्यार्थिनी आहे, तिच्या हातामध्ये घड्याळ आहे, बाजूला बसलेली दुसरी आहे, अमुक अमुक तिचं नाव होतं, पण तिच्या घरामध्ये मात्र कितीतरी छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. तर ते आपल्याला माहिती आहे का तुम्हाला हे सगळं? आणि त्या क्षणी मला म्हणजे तो धडा आपण नुसता एक तत्वज्ञान म्हणून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलंय ते आपण उत्तरांसाठी, प्रश्नाच्या उत्तरांसाठी तयार करतो, आणि त्यांनी मला त्याच्याकडे जेव्हा लक्ष वेधलं त्यावेळेला मात्र मला एकदम थोडंसं ओशाळल्यासारखं पण झालं. पण त्याच वेळेला लक्षात आलं की आपण समजतो तेवढंच तसंच सगळ्यांची कुटुंब आहेत अशी नाही आहेत जे आपल्यासारखे आहेत. आपल्याला आज खूप जरी नसेल तरी आपण खाऊन पिऊन सुखी आहोत, पण बाकीच्या सगळ्यांकडे तशी परिस्थिती नाही आहे. आणि त्या क्षणी माझा खूप गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ज्या मुलीचा त्यांनी उल्लेख केला होता तिच्या घरी मी गेले नंतर, आणि मला लक्षात आलं की किती एकाच घरामध्ये ते कुटुंब अनेक जण राहत आहेत, त्यांचे खूप आर्थिक विवंचन आहे, तर तिला कशा पद्धतीने मदत करता येईल हे मी माझ्या पद्धतीने विचार केला. त्यानंतर मला लक्षात आलं की माझ्या वर्गात अनेक मुलं आहेत की जे आजूबाजूच्या खेड्यांमधून येतात, गावांमधून येत आहेत, कितीतरी रोज 3-3, 4-4 किलोमीटर ते चालत येत आहेत. आणि ही सगळी जाणीव तोपर्यंत मला नव्हती, परंतु जेव्हा सरांनी तो मला प्रश्न विचारला त्याच्यानंतर मात्र झाली. आणि मग एक बघण्याचाच सगळ्या गोष्टीकडं दृष्टिकोन आहे तो बदलला. तर मला म्हणजे आता सडनली हे आठवलं, आणि ह्याचा जेव्हा आता पुन्हा जाऊन जुन्या आठवणी काढतो त्यावेळेला अशी कितीतरी घटना कदाचित घडल्या असाव्यात की ज्याच्यातून तुम्हाला फक्त स्वकेंद्रित जे आयुष्य त्यावेळेला असतं, लहान मुलांचं तर असतंच असतं, तर ते थोडंसं मला वाटतं बाह्य केंद्रित होण्यासाठी त्याची मदत झाली. खूप खूप महत्त्वाचा प्रसंग, खूप सुंदर उदाहरण तुम्ही सांगितलं. हे तुमच्या बाबतीत घडलेलं होतं, पण ज्यांच्या बाबतीत हे प्रत्यक्ष घडलं नसेल आणि हा कार्यक्रम ते बघत असतील त्यांना तुमचं बोलणं ऐकून सुद्धा हा मुद्दा खूप लक्षात येईल असं मला वाटतं. आणि प्रवर्तन याचसाठी आहे की तुमच्यासारख्यांचे अनुभव सगळ्यांना कळावेत. तुम्ही मराठी मीडियमच्या शाळेत होतात, मराठी माध्यमाच्या? हो, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मी होते. आणि जसं मी म्हटलं माझ्या वडिलांच्या बदलीमुळे साधारण एका ठिकाणी आम्ही 2-3 वर्ष राहायचो, त्यामुळे माझ्या शिक्षणाची सुरुवात कराडपासून झाली, म्हणजे बालवाडी आणि प्राथमिक शिक्षणाचा काही भाग. त्याच्यानंतर तासगावमध्ये एक शाळा होती, तिथे पुढचं प्राथमिक आणि काही हायस्कूलचं शिक्षण झालं. आणि 10वी पर्यंत, म्हणजे 8वी ते 10वी हे शिक्षण माझं जयसिंगपूर नावाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथं झालं. आणि त्यानंतर मग मी कॉलेजसाठी सांगलीमध्ये विलिंग्डन महाविद्यालय आणि नंतर पुणे विद्यापीठचा इंग्रजी विभाग ह्याच्यामध्ये माझं शिक्षण. आणि तुम्ही इंग्रजी लिटरेचरमध्ये MA केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय? हो.
त्यामुळे शिक्षणाचं माध्यम मराठी होतं हा. आणि शिक्षण हे मी जसं म्हटलं मराठी माध्यमाच्या असल्या तरी शाळा खूप चांगल्या होत्या. 10वीच्या परीक्षेमध्ये मी तेव्हा राज्यस्तरावरचं जे आपलं 10वीचं SSC बोर्ड होतं त्याच्यामध्ये बोर्डामध्ये माझा 22वा क्रमांक होता. वा. आणि ते तत्कालीन पद्धतीनुसार म्हणजे करिअरचे जे पर्याय होते ते मेडिसिन आणि इंजिनिअरिंग असे असायचे. परंतु समहाऊ मी थोडंसं साहित्याची आवड म्हणून आणि वेगळं काहीतरी करायचं या दृष्टिकोनातून मी आर्ट्सला गेले. वा. आणि मग सांगलीला विलिंग्डन कॉलेज हे पण एक नावाजलेलं हे आहे महाविद्यालय आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं. तिथं मी माझं BA इंग्लिश लिटरेचर केलं आणि मग पुणे विद्यापीठामध्ये माझं मराठी इंग्लिशमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला म्हणतो MA इंग्लिश लिटरेचर ते मी पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात केलं. आणि नंतर म्हणजे मी IAS झाल्यानंतर आणि मी मुंबईमध्ये माझं जेव्हा राजभवनला पोस्टिंग होतं तेव्हा मला संधी मिळाल्यानंतर मी SNDT विद्यापीठातून एक्सटर्नल MA मराठी लिटरेचर पुन्हा मराठी सुद्धा केलं. अरे वा. मला प्रश्न असा विचारावा असा वाटतो की हा शिक्षणाच्या माध्यमातून जो भाषेचा अभ्यास आणि भाषेच्या अभ्यासाच्या कारणाने साहित्याचा अभ्यास झाला या सगळ्या एक्सपोजरचा उपयोग तुम्हाला या करिअरमध्ये या क्षणी कितपत होतो किंवा समाज जीवनात किती होतं असं वाटतं? मला वाटतं IAS मध्ये असणाऱ्या या सर्व्हिसमध्ये तर निश्चितपणे भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्यासाचा उपयोग होतो. याचं कारण असं आहे की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधली जी नोकरी आहे त्याला आम्ही जनरलिस्ट सर्व्हिस असं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये एकच विषयाचं हे नसतं म्हणजे वी आर मास्टर ऑफ ऑल ॲक्च्युली. त्यामुळं आम्हाला बऱ्याच म्हणजे कधी तुमचं आज मी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उद्या मला फिशरीजमध्ये काम करावं लागतं परवा मला एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करावं. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये मी विविध विषय हाताळते. त्यामुळं हे जे जनरलिस्ट सर्व्हिस म्हणजे तुम्हाला एक म्हणजे ओव्हरव्ह्यू पण सगळ्या गोष्टींचा यावं लागतो आणि त्याच वेळेला म्हणजे एक मॅक्रो पण अंडरस्टँडिंग लागतं आणि एक मायक्रो अंडरस्टँडिंग पण लागतं. आणि शिवाय तुम्हाला हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विषयांमध्ये सतत स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागतं. त्याची समजूत म्हणजे ते समजून घ्यावं लागतं. तर हे सगळं जे मला वाटतं ते साहित्याच्या अभ्यासामधनं हे फार चांगलं साध्य होतं. कारण जेव्हा तुम्ही एका स्पेशलायझेशनमध्ये जाता किंवा प्रोफेशनल याच्यामध्ये तुम्ही एकाच विशिष्ट विषयाचा इनडेप्थ अभ्यास करता त्यावेळेला अनेक वेळेला हे स्विच ऑन स्विच ऑफ करणं हे फार कठीण होतं. आणि दुसरा विषय समजून घेताना म्हणजे एखाद्या विषयातले तुम्ही तज्ज्ञ असता परंतु दुसरा विषय समजून घेताना कठीण होतं. ते साहित्य हा एक इतका विस्तृत असा क्षेत्र आहे. आणि मी इंग्रजी आणि मराठी दोन्ही साहित्य बघितले. त्याच्यामधल्या ज्याचे जे बॅकग्राऊंड किंवा विषय असतात वेगवेगळ्या सेक्टरमधले इंग्रजीमधल्या तर कित्येक कादंबऱ्या असतील पुस्तकं असतील ती सेक्टर स्पेसिफिक असतात त्याचे पण डिटेल्स त्याच्यात असतात जसं तुम्ही. आणि शिवाय तुम्ही साहित्यामध्ये विविध संहिता अभ्यासता अनेक कॅरेक्टर्सचा अभ्यास करता. त्यामुळं त्या कॅरेक्टर्सना तुम्ही त्याची वेगवेगळी जी हे आहेत अंग आहेत त्यांचा अभ्यास करता. आणि ह्याच्यामधून एक निश्चितपणे एक समजूतदार अप्रोच तुमचा आयुष्याकडे बघण्याचा माणसांकडे बघण्याचा पण होतो. कारण तुम्ही इतक्या आता शेक्सपियरपासून ते आधुनिक नाट्यप्रकारांमधल्या सगळ्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजून घेता ॲज अ ह्युमन बिईंग हे तुम्ही त्याच्यामध्ये शिकता. कारण त्याच्यात तुम्हाला कलाकृतीचं रसग्रहण जेव्हा करता तेव्हा तिथे तुम्हाला काही वैयक्तिक तुमचं त्याच्यामध्ये काही नसतं. त्यामुळे तुम्ही खूप तटस्थपणे त्या कलाकृतीचं रसग्रहण करता. तेव्हा त्याला प्रत्येक कॅरेक्टरला तो अगदी व्हिलन जरी असेल तरी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न आणि रसग्रहणासाठी तर तुम्हाला करावा लागतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की साहित्याच्या अभ्यासातून तुमचा समजूतदारपणा वाढतो. एक सहानुभूती ज्याला आपण म्हणतो एम्पथी ही खूप तयार होते. गोष्टींकडे बघण्याची तुमचा अप्रोच हा जास्त डीप जास्त सखोल होतो. आणि दुसरं म्हणजे घाईघाईने तुम्ही कुठल्याच असं त्याला लगेच हे निपटून टाकत नाही रिॲक्ट होत नाही. हे सगळं प्रशिक्षण थोडं साहित्याच्या अभ्यासामध्ये मिळतं आणि त्याचा मला असं वाटतं या सर्व्हिसमध्ये मला निश्चितपणे उपयोग होतो. कारण कित्येक वेळेला असं असतं की मी खूप काहीच केलेलं नसतं पण तरीसुद्धा लोक ते ॲप्रिशिएट करतात. ते केवळ ह्याच कारणामुळं की तुम्ही सगळ्या बाजू ऐकून घेऊन आणि अनेक वेळेला प्रश्नांची उत्तरं तिथेच असतात फक्त ती तुम्हाला बघावी लागतं. तुम्हाला स्वतःला काही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं लागत नाही. पण हे सगळं जे आहे ते या साहित्याच्या अभ्यासातून सहज येतं. तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी मिती ह्याच्यामुळे येते असं मला वाटतं आणि त्याचा फायदा निश्चितपणे मला स्वतःला झाला. आता तुम्ही एक शब्द वापरला तटस्थपणा. तर या तटस्थपणाची तुम्हाला या खुर्चीवर बसल्यावर गरज पडते का? निश्चितपणे गरज पडते. कारण
सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे म्हणजे एखाद्या यशस्वी अधिकारी असण्याचे जे वेगवेगळे काही त्याचे गुणावगुण असतील त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते तटस्थ असणे. कारण तुम्ही अनेक वेळेला जजमेंटल पोझिशनमध्ये असता. एखाद्या न्यायाधीशाच्या भूमिकेसारखंच असतं ते. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी मांडत असतात आणि त्यातल्या काही जी मांडणी असते ती तुमच्याच ऑफिसची असते, तुमच्याच कार्यालयाची असते आणि तुम्हाला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. जेव्हा की त्याच्यामुळं ज्या अफेक्टेड पार्टीज असतात ज्यांच्यावरती त्याचा परिणाम झालेला असतो ते पण तुमच्याकडे त्यांचं रिप्रेझेंटेशन घेऊन येतात आणि अशा वेळेला तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट बाजूला ठेवून तितक्याच तटस्थपणे त्यांचं पण म्हणणं ऐकणं आणि मग त्याच्यातून एक सर्वांना मानवेल अशा प्रकारचा मार्ग काढणं हे तुम्हाला खूप वेळा करावं लागतं आणि आमच्या पहिल्या पोस्टिंगपासून ते आत्तापर्यंत हे करावं लागतं. आणि हे करत असताना जर तुम्ही इम्पार्शल नसाल, तुम्ही तटस्थ नसाल तर मला वाटतं डिसिजन अचूक होत नाही. दुसरं असं असतं की इथे तुम्हाला समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना समोर घेऊन चालावं लागतं. अनेक राजकीय पक्ष असतात, काही सत्तेमध्ये असतात, काही सत्तेच्या बाहेर असतात, काही कधीच सत्तेवर येणारे नसतात पण ते महत्त्वाचा एखाद्या सेक्टरला रिप्रेझेंट करणारे असतात. तर अशा वेळेला तुम्ही कोणाची एकाची बाजू घेऊन चालत नाही. कारण शेवटी अधिकारी म्हणून तुमची बांधिलकी ही घटनेशी असते, तुमची बांधिलकी शासनाची असते, परंतु ते विशिष्ट राजकीय पक्ष किंवा विशिष्ट व्यक्ती ह्यांच्याशी नसते आणि ते भान तुम्हाला सतत ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाचं म्हणणं ऐकून त्या तटस्थपणे काय म्हणजे समाजाच्या चांगलेपणासाठी किंवा तो एखादा निर्णय कायदेशीर दृष्ट्या जो अचूक आहे, जो योग्य आहे, जो नियमामध्ये बसणार आहे, त्या निर्णय कसा घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची हे जर असेल तर कुठल्याही एका गोष्टीने इन्फ्लुएन्स न होता सगळ्या मुद्द्यांचा विचार करून मग जो राईट आहे, जो योग्य आहे त्याच निर्णय ठामपणे घेणं हे जर करायचं असेल तर मला वाटतं ही अशी तटस्थता थोडीशी असावी लागते. जसं आता तुम्ही उल्लेख केला की तुमच्यासारखे अधिकारी किंवा हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फील्ड जे ते सामान्य नागरिक आणि सरकार यांच्यामधला फार महत्त्वाचा दुवा असतात. तर राजकीय इच्छा जी आहे ती नंतर ते कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्ही लोक जास्त ॲडमिनिस्टर करता, ते समाजाचे इमोशन्स त्याच्याबद्दल वेगळे असतात आणि एका अर्थी तुम्ही सुद्धा नागरिक म्हणून समाजाचा भाग असतात. तर अशा पद्धतीचा निर्णय काही घेताना कधीतरी नागरिक म्हणून मनात अतिशय आतली गोष्ट विचारतोय, कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो का आणि तसा झाला तर तो तुम्ही कसा हँडल करता? खूप चांगला प्रश्न आहे, पण याला ह्याचं उत्तर मी थोडं वेगळ्या पद्धतीने देते. ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यातली निर्णय प्रक्रिया आपल्याला कशी होते म्हणजे प्रशासनामध्ये ती थोडीशी समजून घ्यावी लागेल. एक आपल्याकडे विधिमंडळ किंवा पार्लिमेंटरी बॉडी ज्याच्यामध्ये लेजिस्लेचर आपण ज्याला म्हणतो ते असतं की जे लोकप्रतिनिधी असतात, लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्यांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असतात. त्यामुळे विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये किंवा लेजिस्लेचरमध्ये त्याच्यासाठीचे कायदे, नियम, धोरणात्मक निर्णय होतात. त्याच्या खाली गव्हर्नन्स जो करणारी जी एक्झिक्युटिव्ह बॉडी असते ती असते, त्याच्यामध्ये मुख्यतः मंत्रिमंडळ असतं आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मंत्री असतात, त्यांनी काही निर्णय घेतलेले असतात आणि प्रशासनावर मुख्यतः त्या सगळ्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. प्रशासनाचा रोल असा असतो की विधिमंडळाने आणि मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय हे अंमलबजावणी त्याला तुम्ही पब्लिकली तुम्ही त्याला क्वेश्चन नाही करू शकत. तुम्हाला जर त्याचा, कारण तो तुमचा रोल नाही, बरोबर, तुम्हाला त्याच्याबद्दल काही समजा एखादी गोष्ट चुकीची होती असं वाटतंय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑफिशियल मार्गाने त्या विभागांना त्या मंत्रिमंडळाला ही बाब निदर्शनाला आणून देऊ शकता आणि त्याची टूल्स आणि त्याच्या हे सुद्धा आपल्या सगळ्या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये दिलेले आहेत. परंतु एकदा निर्णय जर विधिमंडळाने आणि मंत्रिमंडळाने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं हे अधिकाऱ्यांचं कर्तव्यच आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला तुमच्या मनात काही असलं किंवा नागरिक म्हणून तुमचं मत वेगळं असलं तरी ते व्यक्त करण्याचा किंवा त्याच्या विरोधात पब्लिकली जाण्याचा काहीच अधिकार असत नाही. ते तुम्ही योग्य मार्गांनी त्या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणून देऊ शकता संबंधितांच्या. परंतु काही बाबी अशा असतात की जिथं कॉम्पिटंट ऑथॉरिटीजनी म्हणजे ते विधिमंडळ असेल, मंत्रिमंडळ असेल किंवा अन्य सचिव असेल किंवा अजून काही कमिट्या असतील यांनी घेतलेले निर्णय असतात, जे कॉम्पिटंट अथॉरिटीने घेतलेले निर्णय असतात, ते निर्णय अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमची असते. परंतु त्याच वेळेला काही म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा काही अन्य गट असतील ते त्याला विरोध करत असतात. अशा वेळेला मात्र तुम्हाला ठाम राहावं लागतं आणि काही पब्लिक स्टँड घ्यावा लागतो
की जो निर्णय शासनाने घेतलाय, जो निर्णय शासनातल्या कॉम्पिटंट अथॉरिटीने घेतलाय, तो निर्णय बदलेपर्यंत, त्यांनी बदलेपर्यंत तुम्ही त्याच निर्णयाची अंमलबजावणी करणं हे बंधनकारक असतं. आणि अशा वेळेला तुम्हाला जे काही त्या निर्णयाला विरोध करणारे किंवा विरोध करू इच्छिणारे अशी जे काही गट असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्यासोबत तुम्हाला त्यांना ही बाब पटवून द्यावी लागते. म्हणजे तिथे तुम्हाला ठाम राहावं लागतं. आणि काही वेळेला असं असतं की निर्णय कोणीच घेतलेला नाहीये, परंतु एक काही वेगवेगळे प्रवाह असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, तुमच्या समाज जीवनाचं थोडंसं ज्ञान जास्त असेल किंवा तुम्ही काही त्या घटकांना भेटल्यामुळे तुम्हाला त्याची माहिती जास्त असेल. अशा वेळेला जर जिथं वाटतं की प्रशासनाचा काही निर्णय हा योग्य होत नाहीये, कारण तो काही लोकांवर अन्याय करणार आहे, तर त्यावेळेला प्रशासनामध्ये असे टूल्स अवेलेबल आहेत की जे तुम्ही जाऊन सांगून ते निर्णय तुम्ही बदलू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की दरवेळेला ह्याची मांडणी जी असते ना ती खूप सरधोपट असते. ती मीडियामधली मांडणी असेल किंवा जनमानसातली मांडणी असेल की अधिकारी वर्सेस लोकप्रतिनिधी, असा एक की हे चुकीचं करतात आणि हे बरोबर करतात आणि त्यांच्यामध्ये एक सतत संघर्ष असतो, असं नसतं. सिनेमांमध्ये वगैरे पण तसं अजिबात नसतं. तुम्हाला हे खूप न्युअन्सिकल आहे आणि कुठला प्रश्न कुठली गोष्ट येते त्यावेळेला ते मुळात बघावं लागतं की हा निर्णय कुणाचा आहे आणि मला अधिकारी म्हणून माझी जबाबदारी काय, कुठल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं. आणि त्यावेळेला मग आणि त्याची कायदेशीरता पण मला सगळी तपासावी लागते आणि त्याच्यानंतरच ते भूमिका घ्यावी लागते. वा, मला आता आठवत आहे की तुम्ही मध्ये काही काळ MMRCच्या या पदावर नव्हतात, पण त्याबद्दल मी म्हणत नाही. तुम्ही जेव्हा परत आलात त्याबद्दल बोलतोय. तर तेव्हा एक अतिशय हृद्य व्हिडिओ व्हायरल झाला होता की तुमच्या ऑफिसमधले स्टाफ अगदी घरचं माणूस घरी असल्यासारखे तुमचं स्वागत करत होते. तर ते क्षण आठवल्यानंतर आज तुम्ही काय सांगू शकाल त्याबद्दल? काय कसं होतं ते सगळं? नाही, ते तसंही खूप इमोशनल मोमेंट माझ्यासाठी होता. पण त्या सगळ्याचं कारण असं होतं की ही सगळी जी संस्था आहे त्याची बांधणीच मी सुरुवातीपासून केली. 2015 मध्ये जेव्हा मी इथे जॉईन झाले ॲज MD मॅनेजिंग डायरेक्टर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, त्यावेळेला ही संस्था अतिशय नेसंट छोट्या स्वरूपामध्ये होती, जस्ट स्थापन झालेली होती. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये तुम्ही सांगितलं तसं ही कंपनी सुरू झाली होती. आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक व्यक्तीची जी रिक्रुटमेंट आहे ती मी केली. म्हणजे माझे आणि मी आणि माझे सहकारी यांनी ह्याचा दिशा कशी असावी, याची धोरणं कशी असावी, हे काम त्यावेळेला सुरू झालं होतं, ते आम्ही सगळ्यांनी सुरू केलं. आणि ह्याच्यामध्ये ह्या कामाची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि इतकं ते मुंबईच्या पोटामधून आम्ही ही सगळी टनेल आणि भूमिगत मेट्रो करतोय, त्यावेळेला जे लोक ह्या प्रकल्पासाठी काम करण्यासाठी म्हणून आम्ही रिक्रूट केले ते सगळे त्याच्यामुळे असे एकदम भारावून गेलेले, त्याच्यामध्ये वाहून गेलेले होते. आणि म्हणूनच आम्ही हा इतका कठीण प्रकल्प हाताळू शकलो. आणि त्यामुळे त्या सगळ्यांचीच एक कमिटमेंट त्या प्रकल्पाशी होती आणि मी त्याच्यात सुरुवातीपासून होते, त्यामुळे त्यांचं माझ्यावरही तेवढाच मला असं वाटतं जीव होता. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून तो प्रकल्प, तो एक जगन्नाथाचा रथ असल्यासारखं आम्ही त्याला ओढत एका स्तरापर्यंत आणलेलं होतं. त्यामुळं साहजिकच जेव्हा मी परत आले तेव्हा मलाही जेवढा आनंद झाला तेव्हाच त्यांनाही झाला. आणि त्याच्यामध्ये एक होतं की जो आपण सुरुवात केली होती ती शेवट पण आपण सगळ्यांनी मिळून त्या प्रकल्पाची बरोबरीने करावं. आणि मधल्या काळामध्ये कोविडचं पण एक वळव होतं, तर तेही तोपर्यंत दूर झालेलं होतं. आणि त्या कोविडमुळे किंवा या सगळ्या कारणांनी प्रकल्पामध्ये काही थोडेफार एक गती त्याची थोडीशी मंदावली होती, ती आता त्यांनी वेग घेईल असं पण त्या सगळ्यांना कदाचित वाटलं असावं. आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप जोरदार स्वागत केलं. मला असं वाटतं की मला स्वतःला पण त्याचं फार सुंदर होतं ते. आता तुम्ही कोविडचा उल्लेख केलात आणि तुम्ही त्या कोविड वॉर रूमचं प्रमुखपद तुमच्याकडे होतं, रिस्पॉन्स वॉर रूमचं. तर तेव्हाच्या काही आठवणी आणि तेव्हा परत एकदा मी त्याच भागाकडे येतो की ॲडमिनिस्ट्रेशन तर आहेच, पण एक व्यक्ती म्हणून तुमच्यासाठी ते किती आव्हानात्मक होतं? कोविडची परिस्थिती हाताळणं हे सगळ्यांसाठीच आव्हानात्मक होतं. याचं 2 महत्त्वाची कारणं होती. एक म्हणजे त्याची व्याप्ती नेमकी किती होणार हे त्यावेळेला आम्हाला फेब्रुवारी किंवा मार्च 2020 मध्ये कळत नव्हतं. त्यामुळं आपल्याला तयारी किती करायची, नेमकी काय करायची हे कोणालाही कळत नव्हतं. सगळेजणच अंधारामध्ये चाचपडत होते. आणि दुसरं असं होतं की नेमकं काय करायचंय, म्हणजे हा एक अदृश्य अशा स्वरूपाचं हे एक संकट आहे. कारण मुंबई शहराला
संकटांना तोंड देण्याचं मुंबई शहरामध्ये खूप सामर्थ्य आहे. आपण सर्व प्रकारचे डिझास्टर्स इथे आपण हाताळलेले आहेत आणि फक्त प्रशासनाने नाही तर नागरिकांनी सुद्धा हाताळले. पूर परिस्थिती तर दरवर्षी आपल्याकडे असते, त्यामुळे डिझास्टर्स हाताळणं हा आपल्यासाठी विषय नव्हता. पण ही सगळी माहीत असलेली संकट असतात, माहीत असलेल्या डिझास्टर्स असतात, त्यामुळे त्याच्यासाठी काय करायचं माहिती होतं. हे आपल्याला सगळं अज्ञात अशा प्रकारचा हा व्हायरस होता आणि त्याच्यामुळं प्रशासकीय यंत्रणा कशी हलवायची हे कळत नव्हतं. दुसरं असं होतं की ह्याला लॉकडाऊन हाच सुरुवातीला उपाय होता, कारण जर प्रसार होऊ नये विषाणूचा तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागत होत्या. आणि त्यामुळे झालं असं की ज्या यंत्रणेनी हे हाताळायचं ती यंत्रणा सुद्धा लॉकडाऊनमध्ये गेली. आणि मुख्यतः आपल्या ज्या सगळ्या ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर सगळे बंद झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेची खूप मोठी मॅनपॉवर आहे, खूप मोठी यंत्रणा आहे आणि मनात आलं तर ते काही करू शकतात, पण ती सगळी यंत्रणाच घरी अडकून पडलेली होती. अशा वेळेला कमीत कमी रिसोर्सेसमध्ये हे कसं करायचं ह्याच्यावरती हे मला असं वाटतं त्यावेळेला आमच्यासाठी खूप आव्हान होतं. आणि जसजसं ते पुढं गेलं तसतसं आम्ही गोष्टी शिकत गेलो. पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा रिसोर्सेसही नव्हते आणि ह्याच्याबद्दलची माहिती उपलब्ध नव्हती त्यावेळेला खूप म्हणजे वेगवेगळ्या ट्रायल अँड एरर अशा पद्धतीने आम्ही काम करत होतो. आणि त्याच्यात मग हा कोविड वॉर रूमनी खूप मोठी एक दिशा त्याला दिली असं मला वाटतं. कारण ह्याच्यामध्ये मुख्यतः आम्हाला मुंबई म्हणजे महापालिकेचा प्रशासन सुरुवातीला जिथे कमी पडत होतं तेव्हा कम्युनिटी किंवा समाज खूप पुढे आला. अनेक व्हॉलेंटियर्स आम्हाला मिळाले आणि हे व्हॉलेंटियर्स म्हणजे मोठमोठ्या कन्सल्टन्सीपासून ते IT कंपन्यांपासून ते लहान लहान काम करणाऱ्या म्हणजे लहान लहान NGOज पर्यंत अशा सगळ्यांनी ह्याच्यामध्ये स्वतःहून मदत करायची तयारी दाखवली. आणि त्याच्यामुळं काय झालं की आम्हाला अनेक कन्सल्टन्सी फॉर्म्सनी आम्हाला ह्याचं पुढचं एक व्हिज्युअलायझेशन करून दिलं की हे कसं काय चित्र होईल आणि त्यासाठी आम्हाला तयारी कशी करावी लागेल. मग हळूहळू त्याप्रमाणे आम्ही यंत्रणा राबवायला लागलो. आपली सबअर्बन ट्रेन सिस्टीम बंद होती, त्यामुळं डॉक्टर्स, नर्सेस किंवा जो इसेन्शियल स्टाफ होता त्यांना रोजच्या रोज घरून जाऊन येणं शक्य नव्हतं. अशा वेळेला अनेक हॉटेल मालक पुढे आले ज्यांनी आम्हाला त्यांची हॉटेल्सच्या रूम्स दिल्या, ज्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या लोकांना ते 6-6 महिने वर्षभर त्यांनी त्यांना अगदी कमीत कमी दरामध्ये हे केलं. लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतं, त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस पुढे आले ज्यांनी फूड पॅकेट्स, धान्य उपलब्ध करून दिलं. आणि असं सगळ्या समाजाच्या घटकांनी मदत केल्यानंतर मग BMCचा रोल असा होता की हे सगळे रिसोर्सेस सांभाळून ते लोकांपर्यंत पोचतील कसं हे बघणं. आणि त्यासाठी मग एक ITES म्हणजे IT इनेबल्ड अशा प्रकारचं बॅकबोन तयार करण्याचं काम आम्ही या वॉर रूम मार्फत केलं, जिथून माहिती पण म्हणजे किती केसेस झाल्या, टेस्टिंगचा डाटा, त्यानंतर वेगवेगळे जे हाय रिस्क, लो रिस्क कॉन्टॅक्टचा डाटा, ह्या सगळ्याची आम्ही एक माहिती एका विशिष्ट पद्धतीने BMC पूर्वी नॉर्मली ज्या पद्धतीने काम करत नाही, त्यांची पद्धत वेगळी आहे, मॅन्युअल पद्धत आहे, ती आम्ही सगळी बदलली. आणि प्रत्येक सिस्टीम म्हणजे प्रत्येक व्हर्टिकल आम्ही एक त्याचं तयार केलं आणि त्या व्हर्टिकलला जोडणारी हॉरिझॉन्टल पाईपलाईनही होईल अशा पद्धतीने हे सगळं केलं. त्याच्यामुळे आमच्याकडे आणि ट्रान्सपरन्सी आणली. मुख्य म्हणजे जो काही कोविड डाटा होता, जे डॅशबोर्ड्स होते ते आम्ही रोज आमच्या पोर्टलवर पब्लिश करायला लागलो. त्यामुळे गैरसमज लोकांचे दूर झाले आणि उलट जास्तीत जास्त सपोर्ट आम्ही कुठं नेमकं तुम्हाला वेअर एक्झॅक्टली द शू इज पिंचिंग तिथं लोक येऊन आम्हाला सपोर्ट करायला लागले. आम्ही ह्या सगळ्या डाटाच्या आधारावरती त्याचं प्रेडिक्टिव्ह अनालिसिस केलं की किती आपल्याला अजून रिसोर्सेस उभे करायचे आहेत, किती हॉस्पिटल बेड्स पाहिजेत, किती ठिकाणी ऑक्सिजनेशन करावं लागणार आहे, औषधांची हे उपलब्धता किती करावी लागणार आहे. आणि असं खूप प्रकारचं मायक्रो प्लॅनिंग करणं आम्हाला शक्य झालं. तो कोविड वॉज अ डिफरंट एक्सरसाइज. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं, अनेक रिसोर्सेसना एकत्र केलं आणि BMCची स्वतःची यंत्रणा आणि ऑफकोर्स लिडरशिप म्हणजे पॉलिटिकल लिडरशिप, BMCची लिडरशिप, या सगळ्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये उत्तम मार्गदर्शन केलं. त्यामुळे मुंबई मला असं वाटतं इतका मोठा आणि इतकं डेन्सली पॉप्युलेटेड जी सिटी आपली जगातली मला वाटतं दुसरी तिसरी ही सगळ्यात लोकसंख्येची घनता असणारा भाग आहे, त्या मानाने मुंबईमध्ये आपण कोविडला खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आणि ते आपण एका पद्धतशीर पद्धतीने म्हणजे असं ॲडहॉक पद्धतीने असं नव्हतं, खूप पद्धतशीररित्या त्याला हाताळलं. तो एक अनुभव खूप चांगला होता. वा. तर अशा पद्धतीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी एक मनाची खूप ताकद आवश्यक असते, एक स्ट्रॉंग मन असणं आवश्यक असतं. तर ती स्ट्रेंथ एक व्यक्ती म्हणून तुम्हाला कुठून मिळते असं वाटतं?
मला असं वाटतं ह्याचे 2-3 सोर्सेस आहेत. हम्म. एक तर तुम्ही माणूस म्हणून मुळातच कसे घडलेला आहात आणि तुमच्यावरचे लहानपणापासूनचे संस्कार आहेत किंवा तुमची स्वतःची आयुष्याची एक जी काही ओरिजिनल फिलॉसॉफी आहे तो एक भाग असतो की तुम्ही जर मुळातच एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष प्रामाणिकता कर्तव्यदक्षता ही गुण आहेत आणि हे गुण आहेत. महत्त्वाचे आहेत असं जर तुमच्यावरती पहिल्यापासून बिंबवलं असेल तर त्याच्यातून तुम्हाला येतो. आणि दुसरं असं असतं की IAS ही सर्व्हिसच ही कायमस्वरूपी शिकण्याची सर्व्हिस आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदा तुमचं ट्रेनिंग झालं आणि मग तुम्ही काम करते असं होत नाही. कारण सतत आव्हानात्मक वेगवेगळी जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात आणि ह्याची रेंज इतकी विविध आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या कुठल्या तरी एखादं प्रकल्प राबवण्यापासून ते शहरामध्ये काही करणं किंवा केंद्र शासनामध्ये धोरणात्मक याच्यावर काही करणं, कधी कधी पॅन्डेमिक सारखी सिच्युएशन हाताळणं, कधी कुठेतरी जाऊन फ्लड रिलीफ करणं किंवा एखादी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हाताळणं, हे सगळंच तुम्हाला करावं लागतं. आणि त्यामुळे होतं काय, सर्व्हिसमध्ये जसजसा तुमचा अनुभव प्रत्येक दिवस हा नवीन शिकवणारा असतो आणि नवीन त्यातनं तुम्ही स्वतःसाठी काहीतरी लर्निंग म्हणजे नेमके टेकअवेज काय आहेत ते तुम्हाला घ्यावे लागतात आणि ती प्रत्येक गोष्ट तुमची मनाची घडण करते. आणि अगदी सुरुवातीच्या पोस्टिंगमध्ये आलेले अनुभव असतात, आज मागे वळून बघताना वाटतं की अरे हे आपण वेगळ्या पद्धतीने हाताळायला हवं होतं. पण ते त्यावेळेला तुम्हाला जसं सुचतं, कारण सगळं जण हँड्स ऑन लर्निंग आहे. बरोबर. हे तुम्हाला काही आमचं ट्रेनिंग होतं त्याच्यामध्ये सुद्धा काही ढोबळ गोष्टी शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे तुम्हाला तिथे जाऊनच करावं लागतं. बरोबर. आणि तुम्हाला असं ढकललं जातं त्या सगळ्या सिस्टीम मध्ये आणि तुम्हाला स्वतःला पोहायला शिकायला लागतं. ते म्हणजे तसं आहे की पोहावे हो, कसे, असं तसं. पुस्तक वाचून आणि पोहता येत नाही होत तसंच. आणि त्यामुळे होतं काय, पण हे काय स्विमिंग पूल बदलतात सारखे आणि त्याची इंटेन्सिटी पण बदलते. त्याच्यामुळे होतं असं की तुम्ही प्रत्येक वेळेला तो टफन तुम्हाला ते करतं. आणि ते फक्त ह्यानीच नाही तर तुम्हाला मनाने पण खूप कणखर हळूहळू बनतं. फक्त ह्याच्यामध्ये त्याला जर आपण थोडीशी आपल्या स्वतःच्या ह्याची पण जोड दिली आणि जर कॉन्शियसली तुम्ही तुमचे टेकअवेज काय होते या सिच्युएशनमधले आणि ह्याच्या पुढे अशी परिस्थिती हाताळताना मी काय करेन ह्याचा जर तुम्ही मनामध्ये विचार करत केला, म्हणजे अजाणतेपणे पण तुमच्या मनावर ते संस्कार होतातच, कारण तुम्ही त्या परिस्थितीतून जात असता. पण त्याचा थोडा जाणीवपूर्वक उपयोग करून तुम्ही जर स्वतःला हे केलं, तयारी केली, तर मला असं वाटतं ते जास्त चांगलं होतं. आणि आता हळूहळू मी पण की माझ्या स्वतःच्या मी मर्यादेत की कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण कितीपर्यंत कोणाला लिवे द्यायचा आणि कुठल्या गोष्टी आहेत ह्या नॉन निगोशिएबल आहेत. मग त्याच्यात किती पण प्रेशर येऊ दे, कुठल्याही प्रेशर येऊ दे, काही जी प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये अजिबात म्हणजे ढळायचं नाही, बदल करायचं नाही. आणि काही गोष्टी अशा असतात की जिथे नियम आहेत, सगळं आहे, परंतु तुम्ही लार्जर पब्लिक गुडसाठी जर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा फेरविचार करावा लागला तर तो केला पाहिजे. म्हणजे इगो स्वतःचा कुठे सुद्धा बाळगता कामा नये. लार्जर पब्लिक गुडचा तुम्ही विचार करा, पण कुठेतरी लक्ष्मण रेषा की हे ह्याच्या पलीकडे आम्ही बदलणार. आणि हा एकदा, आणि हे असं एका दिवसात येत नाही, तुमच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं आणि परिस्थिती हाताळण्यातून ते येते. आणि एकदा ते आल्यानंतर मात्र ते तुमच्या फिलॉसॉफीशी तुम्ही स्टिक राहिलं पाहिजे. आणि प्रशासनामध्ये दुसरं सगळ्यात महत्त्वाचे भाग असते की तुम्ही सगळ्याची माहिती घेतली पाहिजे. तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारावरती एखादा निर्णय घेणं आणि मग त्या स्टँडला चिकटून राहणं हे खूप वेळा घातक ठरतं आणि ते चुकीचं ठरतं. त्याच्याऐवजी थोडी सेन्सिटिव्हिटी, थोडा ओपन माइंडेडनेस आणि जास्तीत जास्त माहिती घ्या. आणि एखादा तुमचा निर्णय चुकला हे ॲक्सेप्ट करायला सुद्धा शिकलं पाहिजे. काही वेळेला होतं आपलं, म्हणजे अनेक वेळेला माहिती येते असं वाटतं की हे सगळं बरोबर आहे, अशीच परिस्थिती आहे, आणि तुम्ही तो निर्णय घेता आणि मग थोड्या वेळाने हळूहळू ते वेगळ्या पद्धतीने उलगडायला लागतं आणि त्याच्यामध्ये नवीन त्याचे कंगोरे दिसायला लागतात. तर त्यावेळेला आपला निर्णय हा अपुऱ्या माहितीवर होता आणि आपल्याला तो बदलावा लागेल याचं भान सुद्धा आपल्याला ठेवावं लागतं. आणि ते जर असेल आणि तो मोकळेपणा जर तुमच्यामध्ये असेल तर मला असं वाटतं तो जो काही टफनेस आहे निर्णयाचा किंवा जे सक्षम निर्णय घेण्यासाठीचं जे सक्षमीकरण आहे ते याच्यामध्ये होतं. पण असा मान्य करण्याचा मोकळेपणा सिस्टीम मध्ये दाखवता येतो असं वाटतं तुम्हाला? निश्चित येतो. तुम्ही जर ट्रान्सपरंट असाल आणि तुमचा उद्देश हे प्रामाणिक असाल आणि तुमचे उद्देश हे लार्जर पब्लिक गुडसाठीचे असतील तर निश्चितपणे हे करता येतं. आणि आय हॅव डन दॅट. आणि प्रत्येक वेळेला तुम्ही तुमची बाजू ही ठामपणे सांगणं. त्याच्यानंतरही असं असतं की तुमचेही वरिष्ठ असतात, त्याच्याही वरिष्ठ असतात, तरी पण त्यांनी काही निर्णय घेतले तर तुम्हाला ते अंमलबजावणी करावी लागते. कारण त्यांचे प्रश्न वेगळे असतात, त्यांना त्यांचे टर्फ्स वेगळे असतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांची रिस्क ती असेस केलेली असते की असा निर्णय जरी हा नसला तरी मी घेणार, आणि ते त्याच्याबद्दल ठाम असतात. त्यावेळेला तुम्हाला ते अंमलबजावणी करावी लागते. पण ते निश्चितपणे ते स्वातंत्र्य तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता. सगळे घेतातच असं नाही, पण ते घेऊ शकता.
आणि तुम्ही ह्या सर्व बाजू हे करूनच तुमच्या निर्णयाशी ठाम. तिथेच मला वाटतं व्यक्तिमत्वाचा भाग तो येतो. व्यक्तीचा फरक असतो. प्रत्येक जण त्याच्याकडे हो. कसं, काही प्रशासनामध्ये खूप इझी रूट्स असतात आणि काही डिफिकल्ट रूट्स डिफिकल्ट असतात. असतं. तर ते प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे ठरतं. आणि माझं प्रत्येक वेळेला असं झालं की मी अवघड वळणं घेते कारण पण मला तेही लक्षात आलं की ते घेतल्याने की तुमचं नुकसान होत नाही, उलट तुम्हाला योग्य ते निर्णय करून घेणं. पण तेव्हा शॉर्टकट्स नसतात. तुम्ही शॉर्टकट न घेता जर योग्य मार्गाने गेलात तर थोडंसं आव्हानात्मक आणि अवघड वळण असतात, त्रासही होतो तुम्हाला, परंतु त्याचा जो शेवट असतो ना खूप चांगला आणि समाधान देणारा असतो. थोडंसं मागे जातो. मुळात IAS करावं असं केव्हा मनात आलं आणि का मनात आलं? कोणी तुमचा आदर्श होता डोळ्यासमोर आणि तो प्रवास कसा होता? हा प्रश्न खरं तर मला पण पडला आणि आता विचारलं, कारण असं काहीच नव्हतं. मी जसं मगाशी सांगितलं, माझ्या बालपणी असं साधं हे होतं, सगळी लोक कुठेतरी कोणीतरी बँकेमध्ये नोकरी करणार किंवा अशाच स्वरूपाचे सगळी माणसं आसपास होती. डॉक्टर्स असायचे काही, ह्याच्यापेक्षा काही वेगळं प्रोफेशनमध्ये कोणी नव्हतं. आणि ज्या गावांमध्ये मी शिकले तिथं काही कल्पनाही नव्हती की IAS म्हणजे काय आहे, किंवा मी जिल्ह्याच्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे जिल्हाधिकारी, कलेक्टर हे सुद्धा माहीत नव्हतं. परंतु दरवेळेला आम्ही सुट्टीमध्ये, आमचा नंदनवाड म्हणून माझं आजोळ आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडिंगज तालुक्यात, तिथे जायचो 2-1 महिन्यासाठी. तर मुंबईतून माझ्या आईचे चुलत काका जे मंत्रालयामध्ये त्यावेळेला अंडर सेक्रेटरी होते आणि नंतर ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले, ते यायचे. आणि ते मला नेहमी म्हणजे 2 सुट्ट्यांमध्ये, जसं मी पूर्वी तर काही कळायचं नाही, पण जशी मी 10वीची परीक्षा दिली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की अश्विनी, ते IAS असं एक असतं, IAS अधिकारी. मी ज्या अधिकाऱ्यांच्याकडे काम करतो त्या महिला अधिकारी आहेत आणि त्या खूप चांगलं काम करतात आणि एक वेगळंच क्षेत्र आहे आणि तू त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजेस आणि तू तिकडे जायला पाहिजे, असं त्यांनी एक बीज माझ्या मनामध्ये टाकून ठेवलं. आणि थोडंसं एक तेव्हा असं वाटायचं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला नुसतंच मेडिसिनला किंवा इंजिनिअरिंगला जायचं नाही आहे, असं एवढंच होतं. आणि त्यांनी ते जे काही डोक्यात टाकलं, ते 10वीच्या परीक्षेत मी बोर्डात आले. मग मला बरेच जण मुलाखती वगैरे सुरू झाल्या, तुम्ही काय करणार आहे, काय करणार. तिथे मी उत्तरं द्यायला सुरुवात केली की मी मुलाखतींची सवय तेव्हापासून आहे, 10वी पासून आहे. तिथे मी उत्तर द्यायला सुरुवात केली, मला IAS व्हायचंय. पण तुम्ही जर मला विचारलं असतं की IAS म्हणजे काय, तर मला माहित नव्हतं. सो नाऊ आय थिंक आयदर इट वॉज अ लीप इन द डार्कनेस ऑर इट वॉज अ लीप ऑफ फेथ. तर ते स्लोली ती लीप ऑफ फेथ अशी झाली. पण एक झालं की मी एका दृष्टीने IASचा मार्ग निवडून आणि त्यासाठी मी आर्ट्सला जाऊन मी इतर दरवाजे माझ्यासाठी बंद करून ठेवलेले होते, कारण एकदा आर्ट्सला गेल्यानंतर तुम्ही परत उलटं जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं मग झालं असं की मी त्याच्यात तो शोध पण घेत गेले. मग की 10वीपर्यंत तर काही माहिती नव्हती. इव्हन सांगलीमध्ये जेव्हा मी माझ्या ग्रॅज्युएशनला होते तेव्हा सुद्धा तिथे सुद्धा काही या परीक्षेची माहिती नव्हती. पण मग त्यासाठी मी पुण्याला आले. पुण्यामध्ये हळूहळू स्पर्धा परीक्षा केंद्र, हे नेमकी परीक्षा काय आहे त्याची माहिती मिळाली. आणि मग जसं तुम्ही शोधता तसं तुम्हाला मार्ग सापडतो. मग माझ्या काकांचे विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर मुळे, आता ते भारताचे म्हणजे परराष्ट्र विभागामध्ये सचिव म्हणून पण निवृत्त झाले आणि आता मला असं वाटतं ते केंद्र शासनामध्ये एका आयोगाचे अध्यक्ष आहेत. तेच इचलकरंजीतल्या अतिशय लहान गावांमधलं आलेली ती व्यक्ती, आणि ते इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये झाले होते 82 साली. आणि मग त्यांचा मला संपर्क झाला, त्यांच्याशी मी बोलले आणि मग हळूहळू एक एक खिडक्या उघडल्या, दारं उघडली, असं सगळं झालं आणि मग हे मिळालं. परंतु सुरुवातीला हे आपण का करायचं ह्याच्याबद्दल निश्चित कारण मला माहीत नव्हती. मला एवढंच होतं की हा एक आव्हानांचा मार्ग आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. आणि ह्याच्यामध्ये मग लक्षात आलं की आपण घेतलेला निर्णय किती योग्य होता, कारण ह्याच्यामध्ये इतकं प्रचंड पोटेन्शियल या सर्व्हिसमध्ये आहे की समाजाला साठी काम करण्याचं कितीतरी तुम्ही क्षेत्रांवर आणि कितीतरी व्यक्तींना तुम्ही प्रभावित करू शकता. ह्याच्यातून त्याची ताकद मलाही खूप नंतर कळली, त्या जागेची ताकद, तो अधिकार. तुम्ही आता मगाशी आर्ट्स म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या अर्थी म्हणलात, पण त्यातनं एक प्रश्न माझ्या मनात आला की आपण आर्ट म्हणून जे म्हणतो, कला, संगीत, चित्र, नाटक, या सगळ्या कलांचं एक्सपोजर किती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं व्यक्ती म्हणून, आणि त्याचा कितपत उपयोग अशा पद्धतीच्या पोझिशनला बसणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो? व्यक्ती म्हणून तर आवश्यकच आहे, कारण मला असं वाटतं कलेशिवाय तर काही माणूस परिपूर्ण होतच नाही. कारण ते खूप म्हणजे तुम्हाला यायला पाहिजे असं नाही, मला तर कुठलीच कला येत नाही, परंतु त्याचं ॲप्रिसिएशन करणं, ती समजणं आणि त्याचा आस्वाद घेणं हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजे. कारण तो तुमच्या अदरवाईज जीवन हे तसं निरर्थक होईल. म्हणजे तुम्ही फक्त उदरनिर्वाहासाठी, चरितार्थासाठी काही करत राहाल, तुमच्या बुद्धीला काही
खाद्य देत राहाल, परंतु जर एक परिपूर्ण आयुष्य जर तुम्हाला खरंच जगायचं असेल तर कलांचा आस्वाद घेता आला पाहिजे. आणि कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही असला, प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल, तरी तुम्हाला कलांचा आस्वाद घेता आला पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रशासनासाठीच नाही, पण तुम्ही इतर पण कुठले व्यावसायिक असाल तर तुम्हाला, जर तुम्ही कलेचे आस्वादक असाल तर मला असं वाटतं तुमचा त्या क्षेत्रातला परफॉर्मन्स सुद्धा चांगला असतो. आणि प्रशासकाला तर हे आवश्यकच आहे 2 कारणासाठी. जसं मी म्हणलं की कलेच्या आस्वादातून तुम्हाला एक प्रश्नांकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याची अनेक मिती उघडतात पुढच्या. सरधोपट तुम्ही गोष्टी बघत नाही. आणि त्याच्यामुळं असं होतं की तुम्हाला तुमचे निर्णय, म्हणजे तुमच्या प्रशासनाच्या किंवा ज्या मुद्दे तुम्हाला सोडवायचे असतात, जे प्रश्न असतात, त्यांची सुद्धा व्यामिश्रता जी आहे ती त्याच्यातून लक्षात येते. दुसरं, एक प्रत्येक गोष्टीचं ॲप्रिसिएशन करण्याची एक तयार होते. आणि तिसरं महत्त्वाचं असतं की प्रशासकाला कलांबद्दल एक एम्पथी असणं, सहानुभूती असणं, आत्मीयता असणं हे फार गरजेचं आहे. कारण पूर्वी तर कला ही राजाश्रयावर चालायची, आज तसं नाही आहे. आज परंतु शासनाच्या धोरणांचा कलांवरती खूप परिणाम होतो. आणि माझ्या सुदैवाने म्हणा की BMC मध्ये आता माझ्याकडं बरेचसे विषय, म्हणजे जसं नाट्यगृह आहे किंवा कलाकारांशी संबंधित काही प्रश्न आहेत, ते विषय माझ्याकडे आहेत. आणि त्यामुळे जेव्हा मी स्वतःच जर कलेचे आस्वादक असेल तर मला ह्या प्रश्नांकडे मी खूप वेगळ्या पद्धतीने बघू शकते, त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत ते समजून घेऊ शकते. आणि मुंबईमध्ये जे काही हे अशा प्रकारचे कला विषयक जे काही इश्यूज आहेत ते सोडवणं हे शक्य होऊ शकतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा विषय आहे. स्त्रीच्या आयुष्यातला लग्न हा टप्पा आयुष्य बदलू शकतो, दिशा वेगळी देऊ शकतो आयुष्याला. तर तो टप्पा, तुमचं इतकं भरगच्च करिअर आहे, म्हणजे शिक्षणापासून तुम्ही अतिशय फोकस ठेवून सगळं करत आलात, तर तो टप्पा या करिअरच्या दरम्यान कुठे आला आणि त्यांनी काय फरक पडला, किंवा काय वेगळे अनुभव त्यांनी, किंवा काही निर्णय घ्यावे लागले का? नाही, मी थोडं तुमच्या ह्याच्यात फरक करते. स्त्रीच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्याच आयुष्यात मला असं वाटतं लग्न हा महत्त्वाचं, कारण योग्य जोडीदार मिळणं हे तुमच्या सगळ्याच आयुष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. आणि योग्य आणि तुमच्याशी म्हणजे आवडीनिवडी जुळणारा किंवा तुम्हाला समजून घेणारा जोडीदार मिळणं महत्त्वाचं असतं. माझे पती डॉक्टर सतीश भिडे हे पण IAS अधिकारी आहेत आणि प्रशिक्षण काळामध्ये आम्ही भेटलो. सुदैवाने आम्ही दोघंही त्याच बॅचमध्ये IAS म्हणून निवडलं गेलं होतं आणि महाराष्ट्र कार्ड आम्हाला मिळालं. त्यामुळं मग अर्थातच लग्नाची संधी मिळाली आणि त्याचा खूप फायदा झाला. कारण विचारांमधलं साम्य, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी सारखी, जवळजवळ सारखी आहे. शिवाय ते व्यवसाय म्हणजे शिक्षणाने डॉक्टर आहेत आणि शिवाय IAS मध्ये होते. त्यामुळं त्यांचा एक विचार, आणि सतीशच्या बाबतीमध्ये ही इज अ ट्रू, म्हणजे त्याचा नॉलेजचा परस्यूट जो आहे तो खूप खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याचं हे माझ्यावर झाला. माझी लिटरेचरची आवड आहे त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला. आणि त्याच्यामुळे एक संपन्न आयुष्य जगणं ज्याला आपण म्हणतो या दृष्टीने, की तुम्ही सगळ्या विषयावरती, कुठल्याही विषयावर चर्चा करू शकता, एकमेकांना समजून घेऊ शकता. आणि प्रशासनामधली ही अतिशय जी एक खूप बिझी असं शेड्यूल असतं आणि खूप जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या सांभाळताना जर तुमच्या ह्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा जर तुम्हाला पूर्ण सपोर्ट नसेल तर अशा बेधडकपणे तुम्ही ह्या जबाबदाऱ्या घेऊ शकत नाही. आणि प्रशासनामध्ये असं होतं की जो जबाबदारी घेतो त्याला अजून जबाबदाऱ्या मिळतात. आणि तुम्ही काही ना काही कारणांनी जर ते टाळलं किंवा तुम्हाला टाळावं लागलं तर मग असा विचार केला जातो की बाबा आता कुठली हे असेल तर नाही, ह्यानं जमणारच नाही. तर तसं माझ्यावरती वेळ कधी आली नाही. जे काही मी कधीही कुठल्या संधीची मागणी शासनाकडे कधीच केली नाही, पण ज्या संधी मला मिळाल्या त्या संधीचं काही चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतर करता आलं. त्यामध्ये माझ्याही व्यक्तिमत्वाची ग्रोथ झाली आणि तिथेही काही कामं झाली. पण हे करत असताना ते सगळे जॉब डिमांडिंग होते आणि त्याला वेळ किंवा तुम्हाला, आणि नुसता तो ऑफिसमधला वेळ नाही पण घरातलाही वेळ तुम्हाला द्यावा लागतो. तुमचं खूप सारं व्यवधान जे आहे, लक्ष असतं ते सतत त्या ह्याच्यावरती असतं. पण हे जर सतीश त्याच सेक्टरमधला असल्यामुळे ते समजून घेणं किंवा त्याच्या ज्ञानाचा फायदा मला मिळवणं किंवा दोघांमध्ये जी काही एकमेकांना पूरक अशी व्यक्तिमत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आमच्यातल्या ज्या काही परिपूर्ण गोष्टी होत्या त्या एक प्रकारे त्याला पूर्णत्व लाभलं असं मला वाटतं. आणि अशा प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये जिथे खूप जॉब डिमांडिंग आहे, तिथे जर कुटुंबाची साथ नसेल तर तुम्हाला हे मनापासून काही गोष्टी करणं हे शक्यच होऊ शकत नाही असं मला वाटतं. कारण
इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाही आहे, तुम्हाला अनेक घटक आहेत जे सतत वेळेला खूप महत्त्व असतं. त्या वेळेला तिथे तुम्ही उपस्थित असणं, कधी रात्री जावं लागतं, कधी तर ह्या सगळ्याच्या वेळेला तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं आणि तो समजूतदार समजूतदार सहकार्य म्हणजे शेवटी तुम्ही करावंच लागेल तुम्हाला, परंतु तो समजूतदारपणा हा ह्याच्यातून मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं लग्न आणि जोडीदार हे दोन्ही ह्याच्यातले फार महत्त्वाचे आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही. तुम्ही एक, मी मगाशी म्हटलं तुमचं कोणी आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर होतं का, तसं एक आदर्श व्यक्तिमत्व आता तुम्ही स्वतः झालेले आहात. तर तुमच्यासारख्या पाऊल वाटेने येऊन अशा मुंबईसारख्या एक्सप्रेसवेवर येण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या किंवा मेट्रोमध्ये येण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही आता या जागी बसून काय सुचवू शकाल? नक्कीच मला असं वाटतं की फक्त ही परीक्षा द्यायची आहे, परीक्षा पास व्हायची आणि आपल्याला इथे जायचं आहे असा विचार न करता तुमचं सुरुवातीपासूनच तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध कसं होईल हे सतत बघितलं गेलं पाहिजे. मग परीक्षा हे त्याचं एक फक्त एक टूल आहे. ते तुम्हाला हे जे जम्प घ्यायला जी तुम्हाला ती लॉंग जम्प घ्यायची आहे ती आपोआपच त्याच्यातून होते. पण त्यासाठी तुमच्या मातीची मशागत जी आपण म्हणतो ती तर सतत पहिल्यापासून केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय काही तिथे एकदम पीक येणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला असं त्याच्यासाठी संधी मिळेल तेव्हा ती उडी घ्यायची, ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला सतत तयार सुरुवातीपासून करावं लागतं. आणि ते काही कुठल्या फक्त एका पुस्तकातून किंवा हा सिलेबस आहे त्याचं ह्या नोट्स मिळवल्या त्याच्यामधून होत नाही. ते तुम्हाला लहानपणापासून जिथून जिथून तुम्हाला शिकण्याची संधी आहे त्या सगळ्यामधून तुम्ही ते करायला पाहिजे. शाळेमध्ये असताना तुमचा अभ्यासक्रम तुम्ही नीट केला पाहिजे, कॉलेजमध्ये सिन्सिअरली केलं पाहिजे. त्याच्यानंतर सुद्धा ज्या ज्या घटकातून तुम्हाला, आता माझ्यावर माझे आजोबा होते जे नंतर ठाणेभूषण सत्यरंजन कुलकर्णी म्हणजे हे खूप प्रसिद्ध शिक्षक होते ठाण्यातले. ते ठाण्यात असायचे. मी त्यांना कितीतरी वर्ष बघितलंही नव्हतं, पण त्यांचा माझा खूप लहानपणापासून पत्रव्यवहार होता आणि ते मला तिथून अनेक गोष्टींची माहिती द्यायची. आता मला जेव्हा आठवतं तेव्हा असं लक्षात येतं की किती लोकांनी हे संस्कार केले आणि ती अनेक गोष्टींची बीज माझ्यामध्ये रुजवली. तर तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं आणि ते मला वाटतं ते सगळं घेणं आणि त्याच्यातून स्वतःची एक जडणघडण सतत करत राहणं. आणि मग जेव्हा परीक्षेची वेळ येते त्यावेळेला त्याच्यासाठी एक मनापासून अभ्यास करणं, कारण परीक्षेचं स्वरूप बदलत असतं. त्यामुळे त्याचे काही प्रॅक्टिकल टिप्स देण्यासाठी आज मी काही योग्य नाही, कारण माझी आता परीक्षा देऊन 25-26 वर्ष झाली. पण बेसिक ढाचा तोच राहतो. कुठलीही गोष्ट करताना अत्यंत सिन्सिअरिटीने आणि खूप सिस्टमॅटिकली अभ्यास करावा लागतो. आणि त्याच्यातनं ही तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडासा तुमच्या दैवाचा भाग सुद्धा असतो, कारण लाखो लोक परीक्षा देतात आणि तुम्हाला ते मिळते. त्यामुळे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. सगळ्यांना यश मिळत नाही. पण यातली एक महत्त्वाची गोष्ट लोकांना मी सांगू इच्छिते की ह्या परीक्षेची तयारी ही परीक्षेच्या यशा एवढीच उपयोगाची आहे, कारण त्याच्यातून तुमचं जे व्यक्तिमत्व पूर्ण बदलून जातं. तुम्हाला कदाचित परीक्षेत यश मिळेल अथवा नाही, पण ते जे व्यक्तिमत्वात जे बदल होतात त्यातून तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवू शकता. आणि दुसरं, तुम्ही या सेक्टरमध्ये काय येणार आहे हे पण एक ठरवलं पाहिजे की आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचंय, खरंच समाजासाठी काम करायचंय का, हे सुद्धा. अदरवाईज आपल्याला पुष्कळ बाकीची क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे भरपूर पैसा मिळवू शकता, परंतु इथे येत असताना आपले ऑब्जेक्टिव्ह हे क्लिअर पाहिजे आणि त्याच्यासाठी मग स्वतःला तयारी करणं फार गरजेचं. मुंबई मेट्रो ही इतकी मोठी यंत्रणा उभारली जाते, किंवा कोस्टल रोड असेल किंवा काही वर्षांपूर्वी झालेले फ्लायओव्हर्स असतील, तर ह्यातनं सगळ्यातनं एक मोठं पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला अवेलेबल होते, जे पूर्वी कदाचित फक्त लोकल आणि सिटी बसेसच्या रूपात होतं. तरी आज प्रायव्हेट व्हेकल्सची संख्या वाढतच चालली आहे मुंबईसारख्या. मी आकड्यांमध्ये जायला नको, पण रोजच्या रोज प्रचंड वाढत चालली आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल, का वापरलं पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट? पब्लिक ट्रान्सपोर्ट हे आपण अशासाठी म्हणतो की मुंबईसारख्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळात एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, आणि ही एक आर्थिक राजधानीचं शहर आहे, त्यामुळे याच्यामध्ये त्याची मोबिलिटी किती चांगली आहे याच्यावर त्याचा जो कॉम्पिटिटिव्ह एज आहे ते अवलंबून आहे. आणि म्हणून मोबिलिटीसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचं आहे, कारण मुंबई हे एक लिनियर सिटी आहे ज्याच्यामध्ये जागाच नाही आहे कुठल्या गोष्टीला. तुम्ही जर बघितले तर काही ठराविक डिरेक्शन मधले रस्ते आहेत, आणि त्यामुळं जर फक्त आपण खाजगी वाहनांवर अवलंबून राहिलो तर आपले सगळे रस्ते कायमस्वरूपी चोक होऊन जातील आणि मोबिलिटी जी आहे शहराची ती निघून जाईल. आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये असं असतं की
एका मेट्रोमध्ये जेवढे प्रवासी एका वेळेला घेऊन जातात ते जर प्रवासी आपल्याला न्यायचे असतील तर आपल्याला 1000 ते 5000 गाड्या लागतील. त्यामुळं हे आपल्याला जर टाळायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे शहराचा वेग, शहराची वाहन क्षमता ही जर टिकवायची असेल आणि शहराची कार्यक्षमता, एफिशियन्सी ही जर टिकवायची असेल तर कुठल्याही शहराला पब्लिक ट्रान्सपोर्टशिवाय पर्याय नसतो. मुंबईमध्ये सुदैवाने आपण सबर्बन रेल्वे सिस्टीम आणि BEST ही वर्षानुवर्ष चालत असल्यामुळे मुंबई शहराला पब्लिक ट्रान्सपोर्टची सवय आहे. पण झालं असं की ह्या यंत्रणांमध्ये त्याचे जे डिमांड आणि सप्लाय ह्याच्यातली जी गॅप आहे ती भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला नाही. कारण मुंबईचं अट्रॅक्शन आहे त्यामुळे डिमांड वाढत राहिली आणि त्यामुळे ह्या 2 यंत्रणांची कपॅसिटी वाढली नाही आणि त्यामुळे झालं असं की त्याच्यात लोक मावू शकत नाहीत म्हणून ते सगळे रस्त्यावर वाहनांनी आले. त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये वाहनांच्या संख्येत 100% जास्त भर झालेली खाजगी वाहनांच्या संख्येत आणि म्हणून मुंबईचे रस्ते चोख होत आहेत. अशा वेळेला म्हणजे तुम्हाला एकतर वेगाने कुठे जाता येत नाही, तुमची कार्यक्षमता कमी होते, शिवाय एन्व्हायरमेंटल इश्यूज, पोल्युशनचा प्रश्न वाढतो कारण जास्तीत जास्त पोल्युशन हे आपल्याला फ्युएल गझलिंग व्हेकल्समुळे होतं. त्यामुळे हे जर टाळायचं असेल आणि शहराला अधिक गतिमान करायचे, अधिक कार्यक्षम करायचे, शहरातल्या सगळ्या जागांचा पुरेपूर वापर करायचा आहे आणि लोकसंख्येला खऱ्या अर्थाने आपल्याला एक चांगलं क्वालिटी ट्रान्सपोर्ट द्यायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टशिवाय पर्याय नाही. आणि हे आधुनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मेट्रो, त्याच्यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा आहेत, कम्फर्टेबल जर्नी आहे, त्याच्यामध्ये सुरक्षितता जास्त आहे सर्वांसाठी आणि त्यातली जी स्थानक आहे ती केवळ 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं शहरातल्या कोपऱ्यामध्ये ही मेट्रो जाऊ शकते आणि त्याच्यामुळं शहराची जी मोबिलिटी आहे ती वाढू शकते आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण आता शहराची ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जी क्षमता आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे प्रत्येक वेळी ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या करोडो नागरिकांचे तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खूप सुंदर काम चाललेलं आहे आणि आत्ता तुम्ही ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्यातनं खूप हे लक्षात आलं की लहानपणापासूनचे संस्कार तुमच्या शिक्षणातून आणि या खुर्चीवर येऊन बसल्यानंतर सुद्धा टिकून जर काम केलं तुमच्यासारखं सचोटीने आणि साधेपणाने तर देश बदलू शकतो. त्यामुळे देश बदलण्यामध्ये तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचं खूप मोठं काम असतं हे मान्य करावं लागेल. आणि आज तुमच्याशी आम्हाला बोलायला मिळालं याचा खूप आनंद आहे. आणि मला आता विचारावं असं वाटतं की तुम्ही इतका अनुभव घेतला, इतकं सुंदर सगळं सांगताय, पण आता जर 2च वाक्यामध्ये सांगायचं झालं की आयुष्य म्हणजे काय तर तुम्ही काय सांगाल? खूप कठीण म्हणजे अगदी 2 नव्हे. मला असं वाटतं मी थोडंसं मला आता कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवतात. तो प्रवास सुंदर होता, आधार गतीला धरती, तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. मला असं वाटतं हा एक प्रवास आहे आणि तो प्रवासच सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही खूप काही असं डेस्टिनेशनची अपेक्षा न ठेवता, खूप अँबिशन न ठेवता, जे तुमच्या वाट्याला येतंय ते जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला, तुमची स्वतःची फिलॉसॉफी, तुमची स्वतःची प्रिन्सिपल, स्वतःची तत्व त्याला लावून करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं ते आयुष्य हे जास्त एक कंटेंटेड लाईफ ज्याला आपण म्हणतो, समाधानाचं लाईफ आहे. कारण प्रत्येकाचं असं असतं की मला हे करायचं आहे, मला ते व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. IAS अधिकारी जेव्हा येतो त्याला मला ही पोस्टिंग मिळवायची, ती पोस्टिंग मिळवायची, ती पोस्टिंग. आणि मला असं वाटतं त्या सगळ्या शोधामध्ये माणसं खूप काही करतात पण तरी दुःखी राहतात. ते जर आपल्याला करायचं नसेल तर व्हॉट एव्हर कम्स युअर वे, ॲक्सेप्ट इट ग्रेशियसली अँड ट्राय टू कन्वर्ट दॅट ऑपॉर्च्युनिटी इनटू समथिंग गुड फॉर यू. म्हणजे इतरांसाठी करतं तेव्हा आपलं स्वतःचं सुद्धा खूप संपन्नता आयुष्यामध्ये येत असते. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तीच फिलॉसॉफी मी वापरली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप समाधान, खूप माणसं जोडणं, लोकांसाठीच्या उपयोगी पडणं आणि जे काही पदावर मी आहे त्याच्यातून खूप जणांना मदत करता येणं आणि ह्याच्यासारखं समाधान मला असं वाटतं नाही आहे. आणि ते खूप मिळण्याची संधी मिळाली आणि तेच थोडंसं मला तसंच मी आयुष्याकडे बघते असं मला वाटतं. तुम्ही आत्ता ज्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यातनं पुन्हा एकदा तुम्ही करोडो माणसं जोडलेली आहेत असं मी तुम्हाला सांगतो. कारण की स्मृतिगंधचं खूप चांगलं फॉलोईंग आहे आणि ते प्रत्यक्ष अगदी व्यक्तिगतरित्या कमेंट करून सांगत असतात. आयुष्य जगत जायचं असतं आणि ते कसं जगायचं असतं हे तुम्ही आता सांगितलं. पण आत्ता वेळ आली ती रॅपिड फायर क्वेश्चन्सची. तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे की कम्पॅरिझन करायचे, हे का ते असं विचारणार, त्यातलं एक इंटरव्ह्यू सारखं झालं हे का ते याच्यातलं तुम्हाला एक निवडायचंय. तर पहिला प्रश्न असा आहे की सुट्टीचा दिवस की कामाचा दिवस?
सुट्टीचा दिवस. वा. फाउंटन पेन की कम्प्युटरचा कीबोर्ड? फाउंटन पेन. मराठी साहित्य की इंग्लिश लिटरेचर? मराठी साहित्य. मराठी साहित्य. बरं, मग मराठी साहित्यातलं कथा की कविता? कथा. पत्र की व्हिडिओ कॉल? आता व्हिडिओ कॉलच. आता व्हिडिओ कॉल. मनापासून आवडतं ते पत्र. सांगली की मुंबई? मुंबई. मुंबई. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न, आणखी बोलूया की थांबूया? थांबूयात आता. थांबूया. अश्विनीजी, खूप सुंदर मुलाखत झाली. मनपूर्वक धन्यवाद. प्रवर्तनच्या टीमकडून चित्रकर्ती प्रज्ञा राजे यांचं शंख या सिरीजमधलं एक चित्र आम्ही तुम्हाला भेट म्हणून देतोय, तर कृपया त्याचा स्वीकार करावा. खूप छान. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. ह्याच्यात मला वाटतं तुमच्या मेट्रो लाईन सारखं काहीतरी दिसतंय. स्मृतिगंध आणि जाई काजळ निर्मित प्रवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. कमेंट्समध्ये लिहून कळवलं तर जास्त छान. नुसतं लाईक करण्यापेक्षा लाईक कराच, लवसुद्धा करा, पण कमेंट्समध्ये लिहून सुद्धा कळवा. स्मृतिगंधचं फेसबुक पेज, स्मृतिगंध ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मनपूर्वक धन्यवाद.